गावी गेली तर सगळ्यात जास्त उन्हाळ्यात हीच मज्जा, आंब्याच्या कैऱ्या काढायच्या, मग नंतर त्याच्यात पाणी वतून छान स्वच्छ धुवायचं. इथं सगळं आम्ही धूत वगैरे होतो, तर मुलांची अशीच मस्ती होती, त्यांना पण नको काही एन्जॉय करायला, धुवून घेतल्या, पुसून घेतल्या. नंतर रात्री रात्री काकांना सांगितलं की कैऱ्या फोडून त्या मावशीला पण लोणचं बनवायचं होतं. आम्ही पुसत बसलो, रात्रभर सुकवल्या त्या कैऱ्या आणि दुसऱ्या दिवशी आईनी इथं लोणचं करायला घेतलं. खूप साऱ्या तेलामध्ये भरपूर सारे मसाले घातले, साखर टाकली, हिंग टाकलं आणि अजून काय 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 तिने वाटून घेतलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकलं. मी आईला अगोदरच सांगितलं होतं की मला ना हे सगळं बनवताना सांग म्हणून, तर मला रेसिपी शूट करायची, पण ती तिच्या काही लक्षात राहिलं नाही म्हणून तिने सगळं अगोदरच वाटून ठेवलं होतं. बरं असो, यावर्षी जर मी गेले ना तर ह्याची रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन. आणि आमची आई ना याच्यामध्ये साखर देखील टाकते. तर इथं छान असं सगळा मसाला एकत्र करून मस्त असं लोणचं तयार झालं. तर लोणचं बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.